नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे। चला तर आज आपण एकदम पौष्टिक असे ज्वारीचे सूप बनवणार आहोत आणि हे आपण एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवणार आहोत आणि हे बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही आणि हे एकदम छान लागते। जर कोणी आपल्याकडे डायबिटिक पेशंट असेल तर त्यांच्यासाठी देखील हे एक उत्तम पर्याय आहे। जर कधी संध्याकाळी जेवण बनवायचा कंटाळा आला तर तुम्ही हे सूप बनवू शकता। हे एकदम उत्कृष्ट लागते आणि बनवायलाही वेळ लागत नाही। चला तर लगेचच सुरुवात करूयात। ज्वारीचे सूप बनवण्यासाठी मी इथे छोटी एक वाटी इतके चाळलेले ज्वारीचे पीठ घेतले। आता हे एका बाउलमध्ये टाकून घेऊयात आणि त्यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी टाकूयात आणि हे सगळं मिक्स करून घेऊयात। यामध्ये गाठी राहता कामा नये असे हे मिक्स करून घ्यायचे। सगळ्या गाठी यामधल्या फोडून घ्यायच्यात आणि हे मिक्स करून घ्यायचे। इथे आपली ज्वारीची स्लरी बनून तयार झालेली आहे। आता फोडणीसाठी काय काय लागते ते पाहूयात। तर सर्वात आधी मी इथे बारीक चिरलेलं गाजर घेतलंय, तसेच इथे मी थोडेसे वाटाणे घेतलेत, एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि अद्रक लसूण याचे बारीक तुकडे करून घेतलेत आणि थोडेसे पांढरे तीळ घेतलेत। चला तर आता फोडणी देऊन घेऊयात। फोडणीसाठी मी इथे कढई ठेवून घेतली, कढई गरम झाली। आता यामध्ये 1 चमचा इतकं तूप घालूया आणि तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये जिरं घालायचे। इथे आपण 1 चमचा इतकं जिरं घालून घेतलंय। जिरं थोडंसं तळलं की यामध्ये कांदा घालायचा आहे। यामध्ये आपण संपूर्ण चिरलेला कांदा घालून घेतलाय आणि कांदा गुलाबी रंग होईपर्यंत परतू द्यायचा आहे। इथं आपला कांदा हा छान गुलाबी रंगावर परतलाय। आता यामध्ये अद्रक आणि लसूणचे जे तुकडे करून ठेवलेले होते ते तुकडे यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्याचा कच्चापणा जाऊपर्यंत ते परतून घ्यायचे। अद्रक लसूणचा कच्चेपणा जाऊपर्यंत आपण ते परतून घेतले। आता यामध्ये बारीक चिरलेला गाजर घालूया आणि वाटाणे घालूयात आणि हे दोन्ही पण 2 मिनिटं हाय फ्लेमवरती हे परतून घेऊयात। गाजर आणि वाटाणा आपण 2 मिनिटं हाय फ्लेमवरती परतून घेतले। आता यामध्ये आपण तीळ घालून घेऊयात आणि तीळ देखील 1 मिनिट परतून घेऊयात। आता यामध्ये आपण ज्वारीची स्लरी घालून घेऊयात। एकदा हे घालण्या अगोदर मिक्स करून घ्यायची, कारण ज्वारीचं पीठ खाली तळाला जाऊन बसतं। आता यामध्ये ज्वारीची स्लरी घालून घेतली आहे आणि यामध्ये आता पाणी घालून घ्यायचे। तुम्हाला हवं तितकं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता। तुमच्या पातळ किंवा घट्ट यानुसार तुम्ही पाणी घालायचे आणि हे सगळं आता मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि 1 चमचा इतकं काळी मिरी पावडर घालून घ्यायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये पाव चमचा इतकी हळदी पावडर घालून घेऊया आणि हळदी पावडर देखील छान मिक्स करून घेऊया। आता गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि याची एक उकळी काढून घ्यायची आहे आणि 2 ते 3 मिनिटं हे हाय फ्लेमवरती शिजू द्यायचे। तुम्ही इथं पाहू शकता की आपल्या सूपला ही छान उकळी आलेली आहे। आता 2 मिनिटं हे असंच हाय फ्लेमवरती शिजून घेऊयात। हे सूप आपण 2 ते 3 मिनिटं शिजून घेतलंय। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया, कोथिंबीर छान मिक्स करून घेऊयात आणि अशा प्रकारे आपलं सूप हे शिजून तयार झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम ऑफ करूयात। आता यामध्ये 1 लिंबू पिळून घेऊया, कारण सूपची अशी आंबट अशी टेस्ट खूप छान लागते। आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि सर्व करून घेऊयात। अशा प्रकारे एकदम हेल्दी असं आपलं ज्वारीचं सूप बनवून तयार झालेलं आहे। तुम्ही हे गरम गरमच प्या, गरम गरमच हे खूप छान लागतं। थंड झालं तर हे घट्ट होतं, त्यामुळे तुम्ही हे गरम गरमच प्या। तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला देखील हे नक्कीच आवडेल। कधी जर तुम्हाला संध्याकाळी जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हे बनवू शकता। हे एकदम पोटभरीचं आहे आणि जर एखादं डायबिटिक पेशंट असेल तर त्यांना देखील तुम्ही हे बनवून देऊ शकता, त्यांच्यासाठी देखील हे एक उत्तम पर्याय आहे। जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर वेट लॉससाठी देखील हे एक उत्तम पर्याय आहे। तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला देखील हे नक्कीच आवडेल। आणि जर व्हिडिओ आवडला असेल आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।